श्री गणेशाय नमः। सजेति सिंदुरोद्नो देवो यत्पादपङ्कजस्मरण वासरमणीर्वतमधारासन्नासिविधानां या कुन्देन्दुतुषारः सौधार्या शुभ्रवस्त्रामुक्ता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यपः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदिरे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ जय जय रघुवीर समर्थ। साईनाथ महाराज की जय। श्री साई चरित्र हेमाड पंत रचित श्री साई चरित्र ग्रंथात आपण आता आज 10वा अध्याय पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जो सर्वलोकहिती रत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे अशा संतांना शरण जावं। कसे? जो सर्वलोकहितीरत जगाच्या कल्याणासाठी जो आपला देह झिजवतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे म्हणून काय म्हटले? जो सर्वलोकहितीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित, ज्याच्या मनामध्ये ब्रह्मस्वरूपाच्या, ज्याचं मन ब्रह्मस्वरूपामध्ये रंगून गेले, निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहून या. निजानंदी रंगलेला असा जो योगी आहे, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपामध्ये रममाण झालेला, ब्रह्मस्वरूपामध्ये रममाण झालेला असा जो योगी आहे, असा जो संत आहे, त्याला शरण जावं. जो सर्वलोकहितीरत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातया ते अविरत प्रेमभरित अंतरे, त्याचं नित्य स्मरण करावं. कसं? प्रेमभरित अंतःकरणे, प्रेमपूर्वक स्मरण करावं. जयाच्या स्मरण मात्रेच उकले जन्मवर्णाचा पेच, साधनात साधने ते हेच नाही वेच कपर्दिक. स्मरण मात्रेच उकले जन्म मरणाचा पेच, म्हणजे ज्यांच्या केवळ स्मरणानेच मनुष्य जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त होऊन जातो. स्मरण मात्रेच उकले जन्म मरणाचा पेच, साधनात साधन ते हेच. सर्व साधनामध्ये हेच साधन आहे. काय? त्या सद्गुरूच्या स्वरूपाचं चिंतन करणं, त्याचा जप करणं, हेच खरं साधन आहे. म्हणजे नामामध्ये राहणं हेच खरं साधन आहे. त्या सत्स्वरूपाच्या चिंतनात राहणं हेच खरं साधन आहे. बरं, त्याच्यासाठी म्हणजे नाम घेण्यासाठी काही पैसे लागतात का? म्हणले नाही, त्याला काही पैसे लागत नाही. म्हणजे बाकी षोडशोपचार पूजा करायची तर त्याला पैसे आहेत. अहो, फुलं आणायची म्हटले तरी पैसे आहेत, फळं आणायची म्हटले तरी, उदबत्ती आणायची म्हटले तरी पैसे आहेत, निरांजन लावायचं, तूप लावायचं म्हटलं तरी त्याला पैसे आहेत का नाही? म्हणजे तेल पाहिजे, तूप पाहिजे, वात पाहिजे, काडीसपेटी पाहिजे, काही नैवेद्याला प्रसादाला खडी साखर म्हणा, दूध म्हणा,
काही आणायचं म्हटलं तरी त्याला पैसे पाहिजे. म्हणजे षोडशोपचार पूजा असो, पंचोपचार पूजा असो, त्याला पैशाची आवश्यकता आहे. पण नाम घ्यायला कशाची आवश्यकता आहे का? त्याला एकही पैसा खर्च करावा लागत नाही. खर्चत नाही गठरी. आपल्या गाठोड्यातलं काही जात नाही, खर्चत नाही गठरी. काय म्हणते बघा, नाही वेच कपर्दिक. कपर्दिक म्हणजे अगदी हे त्यावेळेचा कपर्दे, म्हणजे आता जसं आपण नवा पैसा म्हणतो तशातला कमीत कमी पैसा, तोही खर्च होत नाही. जप तप साधन कछु नहीं लागत, खर्चत नहीं गठरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. म्हणजे त्यांचं सदैव स्मरण करणं हाच खरा जप आहे. मग स्मरण करण्याला काही पैसे लागतात का? काही लागत नाही. जप तप साधन कछु नहीं लागत, खर्चत नहीं गठरी, भजो रे भैया राम गोविंद हरी. त्यांचं नित्यस्मरण म्हणजे काय की मी डोळ्याने बघतोय देवा तुझ्या कृपेने, कानाने ऐकतो तुझी कृपा आहे म्हणून, माझे कान शाबूत आहेत, माझे डोळे शाबूत आहेत, मला रसस्वाद घेतो, माझी जीभ शाबूत आहे, पायाने चालता येतं, पाय शाबूत आहे, बसता येतं, कंबर शाबूत आहे, हाताने काम करता येतं. हे नित्यस्मरण म्हणजे माझं जे काही श्वासोश्वास चाललाय हे सगळं तुझ्या कृपेने चाललंय. हा भाव मनामध्ये नित्य स्मरण त्या सद्गुरूच्या कृपेचं पाहिजे की केवढी देवा तुझी कृपा आहे. माझ्यासाठी देवा तू रात्र केलीस, पहाटे उठण्यासाठी सुंदर असा पक्ष्यांचा किलबिलाट केला. किती देवाची कृपा आहे. केली तुवा सौख्यद रात्र फार, देवा तुझी ही ममता अपार. रात्रभर विश्रांती झाल्यानंतर पहाटे जाग केली कशी थंड वाऱ्याने. प्रभात काली अतिगार वारा, विश्राम देई सकल्या जिवारा. हारावयाला सकलाश्रमाला, केली तुवा सौख्यद रात्र फार, देवा तुझी ही ममता अपार. देवा तुझ्या घरी लाख तारकांच्या तेजाळ दीपांच्या सांजवाती. आम्ही दारात पणती लावतो पण तू तर सांजवात लावतोयस. किती तारे किती नक्षत्र. देवा तुझ्या घरी लाख तारकांच्या तेजाळ दीपांच्या सांजवाती. तुझ्या घरी सांजवात कशी लागते देवा. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. ही जी सगळी देवाची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे, त्याचं नित्य स्मरण करणं. जयाच्या स्मरण मात्रे चुकले जन्म मरणाचा पेच, साधनात साधनते हेच नाही वेच कपर्दिक. अल्प प्रयासे अनल्प फळ, अनायासे हाताये सकळ. जोवरी हा इंद्रिय गण अविकल, तोवरी पळपळ साधावे. अल्प प्रयत्ने म्हणजे थोड्या प्रयत्नामध्ये मोठं फळ देणारं असं हे आहे चिंतन. काय अल्प प्रयासे अनल्प फळ, अनायासे हाताये सकळ. हे सगळे मिळतंय पण कधी? जोवरी इंद्रियगण अविकल. जोपर्यंत ह्या इंद्रियगणात ताकद आहे तोपर्यंत. ही इंद्रियगण विकल म्हणजे थकली नाहीत तोपर्यंत. जोपर्यंत ही इंद्रियगण शक्तीनुसार आहेत. शक्ती म्हणजे कशी? ते इंद्रियगणा शक्ती आहे. जोपर्यंत डोळ्यात पाहण्याची शक्ती आहे तोपर्यंत ते भगवंताचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवावं. म्हणजे डोळ्याची दृष्टी कमी झाली तरी देव आपल्या नजरेसमोर राहील. कानात शक्ती आहे तोपर्यंत ऐकून घ्यावं. पायात शक्ती आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करावी. जोपर्यंत ह्या इंद्रिय गणामध्ये शक्ती आहे ना तोपर्यंतच हा परमार्थ घडेल. नाहीतर डोळ्याला दिसणं बंद झालं तर भगवंतानी निर्माण केलेली ही सृष्टी कधी पाहणार? जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत सृष्टी आहे. दृष्टी गेल्यानंतर काय?
म्हणजे जोपर्यंत ही इंद्रियगण मजबूत आहेत तोपर्यंत डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई, राही विठोबाचे पायी. जोपर्यंत ही इंद्रियगण शाबूत आहेत ना तोपर्यंत परमार्थ आहे. नाहीतर काय, नाहीतर डोळ्याला दिसणार नाही मग काय परमार्थ करणार, कानाला ऐकायला येणार नाही मग काय परमार्थ करणार, मुखाने बोलता येणार नाही मग काय प्रवचन करणार, मग काय कीर्तन करणार. जोपर्यंत ह्या जिभेमध्ये ताकद आहे ना तोपर्यंत प्रवचन, तोपर्यंत कीर्तन, तोपर्यंत सगळं. हे एकदा जिभेची ताकद निघून गेली ना मग किती करू म्हटलं तर होत नाही. जोपर्यंत ताकद आहे. काय म्हटलंय पहा, जोवरी हा इंद्रियगण अविकल, तोवरी पळपळ साधावे. तोपर्यंत प्रत्येक क्षण हा कारणी लावावा, पळपळ साधावे. पळ म्हणजे हा प्रत्येक क्षण, साधावे म्हणजे कारणी लावावा. तोवरी पळपळ साधावे. इतर देव सारे माईक, गुरुचे शाश्वत देव एक, चरणी ठेवता विश्वास देख, रेखेवर मेघ मारे तो. इतर देव सगळे माईक आहेत. म्हणजे माईक म्हणजे कसं आहे, देवाने गीतेमध्ये सांगितले, यो यथामाम प्रबध्यन्ते स्थांस तथैव भजाम्यहम्. म्हणजे जो माझ्याकडे शत्रुरूपाने पाहिजे त्याच्याकडे सुद्धा मी शत्रुरूपाने पाहिजे. पण सद्गुरू तसे नाही. त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना असली ना तरी सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. आपल्या मनातला त्यांच्याविषयी असलेला द्वेष, त्यांच्याविषयी असलेला राग ते काढून टाकतात. म्हणून बाकीचे देव काय आपण आपल्या नजरेने पाहत नाही. 33 कोटी देव आहेत पण आपल्या नजरेला कधी पडणार. पण आपल्या नजरेला पडणारा देव एक आहे, म्हणजे तो म्हणजे आपले सद्गुरू. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या प्रत्यक्ष नजरेला सगुण साकार झालेला आहे हा परमात्मा आपल्या गुरुच्या रूपाने. इतर देव सारे माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेविता विश्वास देख, रेखेवर मेघ मारे तो. त्याच्यावर आपण आपला विश्वास ठेवला तर रेखेवर मेघ मारितो. म्हणजे त्यांनी जरी रेख त्याने म्हणजे ब्रह्मदेवाने जरी आपल्या कपाळावरती रेख मारलेली असली त्या सटवाईने, तरी ती रेख पुसायचं सामर्थ्य त्या आपल्या सद्गुरूच्या जवळ आहे. रेखेवर मेघ मारितो. जरी ब्रह्मदेवाने लिहिलं असेल की तुम्हाला काही संतान होणार नाही, तरी जर गुरुनी कृपा केली तर काही कठीण नाही आहे. पण तेवढी श्रद्धा, तेवढा भाव, तेवढा विश्वास सद्गुरूच्या चरणावर पाहिजे तर फळ आहे. ज्याची श्रद्धा नाही, भाव नाही, नुसतीच चिकित्सा करत बसायचं, त्यालाही फळ प्राप्त होणार नाही. आधी सगळे सायन्सचे उपाय करून पाहावे, नाही झालं तर सद्गुरूला शरण जावं. अल्प प्रयासे अनल्प बळ, इतर देव सारे माईक, गुरुची शाश्वत देव एक, चरणी ठेवता विश्वास देख, रेखेवर मेघ मारितो. जेथे सद्गुरु सेवा चोखट, संसाराचे समूळ तळपट, न्याय मीमांसा आदी घटपट, नलगे खटपट काही. जिथे सद्गुरूची सेवा चोखट म्हणजे शुद्ध भावनेने सद्गुरूची सेवा जो करतो, वरवरची सेवा नाही, दिखाऊपणा नाही, दांभिकपणा नाही, अशी सेवा जो करतो, चोखट म्हणजे चोख, चोख सोनं म्हणतो ना, तशी सद्गुरूची सेवा चोख म्हणजे ज्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही अशी सद्गुरूची सेवा. जेथे सद्गुरू सेवा चोखट, संसाराचे समूळ तळपट, न्याय मीमांसादी खटपट, नलगे खटपट काही. असा जो शुद्ध भावनेने सद्गुरूला शरण जातो त्याच्या संसाराचं तळपट होतं. म्हणजे संसार काय नाहीसा होतो पण नाही, म्हणजे त्याचं जे मन संसारामध्ये गुंतलेलं आहे ते सद्गुरू त्या संसारातनं काढतात. संसारातनं काढतात म्हणजे संसार सोडून देत नाही तो मनुष्य, संसारातली सगळी कर्तव्य करतो, पण संसाराविषयी त्याच्या मनामध्ये असलेली आसक्ती काढून टाकतात. संसाराचे समूळ तळपट, न्याय. आता संसाराचं संसार म्हणजे हे विश्व, त्याचं तळपट करतो म्हणजे नाहीसा करतो.
तळपट करतो म्हणजे नाहीसा करतो. आता विश्व नाहीसं होतं म्हणजे काय? जे जे नजरेला भासतंय ते ते नाशिवंत आहे हे कळलं की ते संसाराचं तळपट झालं असं म्हणतात. दिसे भासत येते सारे विश्व नाशिवंत हे म्हणणं निराळं आहे आणि हे नाशिवंत आहे हे कळणं निराळं आहे. न्याय मीमांसादी खटपट न लगे घटपट न लगे खटपट काही. न्यायशास्त्र मीमांसाशास्त्र त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. एक सद्गुरू विश्वास ठेवला ना तरी सगळं काही प्राप्त होतं. अधिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते आधी दैविक तरुण जाती भक्त एक होता नाविक सद्गुरू. 3 प्रकारची दुःख माणसाला आहेत. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक अशी 3 प्रकारची दुःख आहेत. ही 3ही प्रकारची दुःख सद्गुरू नाहीशी करतात. जसं गंगा आहे, ती गंगा काय करते? पाप, ताप आणि दैन्य नाहीसं करते. गंगा काय करते? माणसाचं पाप नाहीसं करते, माणसाचा ताप नाहीसा करते आणि माणसाचं दैन्य नाहीसं करते. म्हणजे गंगा जिथून वाहते त्या प्रवाहात, जिथून तो प्रवाह जातो त्याच्यामध्ये, त्या गंगेमध्ये स्नान केलं तर आपलं काय नाहीसं होतं? पाप नाहीसं होतं. आपण उन्हात न्यायच्यानं चालून असं आपला ताप नाहीसा होऊन जातो आणि उष्णतेने लाही लाही शरीराची झाली ती शांत होते आणि दैन्य नाहीसं होतं. म्हणजे त्याच्या आजूबाजूचा प्रदेश सुपीक होऊन जातो. इथे जे कोणी शेतकरी असतील त्यांचं कल्याण होऊन जातं. म्हणजे गंगा काय करते? पाप, ताप आणि दैन्य निवारण करते. पण त्या गंगेमध्ये एक दोष आहे. काय दोष आहे? तये गंगे माझी बुडता मरावे. पण त्या गंगेत जर पाय घसरून पडला बुडला तर मरणाची भीती आहे. तये गंगे माझी बुडता मरावे. गंगेचं पात्र खूप सखोल आहे, त्याच्यामध्ये बुडला तर मग जिवंत राहणं कठीण. तये गंगे माझी बुडता मरावे हा दोष आहे. तये गंगे माझी बुडता मरावे. पण हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ म्हणजे सुद्धा गंगाच आहे. पाप ताप दैन्य हरण करते. ये गंगे माझी बुडता तरावे. पण ह्या ग्रंथामध्ये जेवढं तुम्ही सखोल बुडी माराल तेवढं तुम्ही तरुण जाल. ये गंगे माझी बुडता तरावे. ह्या ग्रंथरूपी गंगेमध्ये आपण बुडी मारली म्हणजे अधिकाधिक अर्थ शोधायला गेलात ना तर जसं सांगितलंय शंकराने पार्वतीला की देवी तुझं रूप नित्य नूतन आहे, तुझं रोज पाहावं तर तुझ्याकडचं सौंदर्य अधिक वाढत जात आहे. पार्वतीला शंकराने सांगितलंय तसं हे ग्रंथातले शब्दातले अर्थ नित्य नूतन आहेत. आज जरी प्रवचन केलं, आज जो अर्थ सांगितला तो उद्या नाही, उद्या अधिकाधिक चांगलं. म्हणजे रोज जेवढं तुम्ही अभ्यास करायला जाल तितका नवीन नवीन अर्थ तुम्हाला त्यातनं सद्गुरू काढून देतील. पण तुम्ही शिरलात तर, आत शिरलात तर तो अर्थ हाताला लागेल. वरवर पाहिलं तर हाताला कसा लागेल? समुद्रातली रत्न पाहिजे असेल तर समुद्रामध्ये बुडी मारली तर ती रत्न हाताला येतील, नाही तर वरचं नुसतं पाणीच दिसेल. ग्रंथामध्ये बुडी मारली पाहिजे, ग्रंथातला अर्थ समजून घेतला पाहिजे तर उपयोग आहे. नाहीतर मग काय समुद्र वरवर न पाहिल्यासारखा. अधिभौतिक आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते अधिदैविक तरुण जाती भक्तभाविक होता नाविक सद्गुरू. तरु जाता लौकिक सागर. आता समुद्राच्या किनारे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला नुसता समुद्र पाहिला तरी मनाला समाधान होतं, तसं नुसता ग्रंथ वाचला तरी मनाला समाधान आहेच. पण जितका तुम्ही अर्थाच्या खोल जाल त्याच्यामध्ये तितकं तुम्हाला आनंद अधिकाधिक मिळत जाईल. अधिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुःख ते अधिदैविक तरुण जाती भक्तभाविक होता नाविक सद्गुरू. सद्गुरू जर नावाडी असेल तर तो आपल्याला सुखरूप पैतीराला घेऊन जाईल. तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाड्यावर तोच तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा. साधं नदीतनं पलीकडे जायचं तर आपल्याला नावाड्यावर विश्वास ठेवावा लागतो. आपण बघा गाडीमध्ये बसतो म्हणा, बसमध्ये बसतो म्हणा, एखादी गाडी भाड्याने घेतली असती त्याच्यामध्ये बसतो म्हणा, आपल्याला त्या ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा लागतो तर त्याच्यात बसता येतं का नाही?
म्हणजे जर आपण त्या नावेमध्ये बसू तर त्या नावाड्यावर आपला विश्वास पाहिजे की हा आपल्याला पलीकडे घेऊन जाईल म्हणून. तसा भवसागर तरुण जायचा झाला तर आपल्या सद्गुरू रूपी नावाड्यावरती आपला विश्वास पाहिजे. तरू जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाड्यावर, तो तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा. पाहोने भक्ताचे भाव भक्ती करतो करतलगत संवित्ती, आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लिहिलेने. सद्गुरू आधी काय पाहतात? भक्ताचा भाव किती शुद्ध आहे ते पाहतात. भक्ताचा भाव शुद्ध असला पाहिजे आणि भक्ताचा भाव शुद्ध आहे हे एकदा सद्गुरूच्या लक्षात आलं की ह्या भक्ताचा भाव शुद्ध आहे. सद्गुरू काय करतात? जसा एखादा आवळा हातावर घेतल्यानंतर तो संपूर्ण आपल्याला पाहता येतो तसं सगळं ज्ञान सद्गुरू आपल्याला देतात. पाहोने भक्तांची भाव भक्ती करीतो कर तलगत संवित्ती, आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लिहिलेने. आपल्याला तळहाताचा मळ म्हणजे सहज, इतक्या सहजतेने तो आपल्याला आत्मज्ञान देतो. आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती, तो आपलं मन आनंदित करतो आणि मोक्ष देतो. आता तुम्ही असा विचार करा की एवढे सगळे प्रपंचाचे चपेटे येत आहेत तर मग आपला मन आनंदी कसं राहील? ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी त्याच्यावर फार सुंदर उदाहरण दिले. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेण्याची कंपू. म्हणजे ज्याप्रमाणे इथे समजा आपण एक निरांजन लावून ठेवलं तर काय होईल? पंखावरती चालू आहे तर ते निरांजन विझण्याची भीती आहे, बरोबर आहे? म्हणजे त्या दिव्याला वारा लागला तर दिवा विझण्याची भीती आहे. पण त्या दिव्याच्या भोवती आपण जर काच ठेवली तर काय होईल? पंखा चालू केला तरी पंख्याचा वारा त्या दिव्यापर्यंत पोहोचणार नाही. म्हणजे ज्या दिव्याला वारा पोहोचत नाही असा दिवा सतत शांतपणे तेवत राहतो. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेण्याची कंपू. तो असा थरथर कापत नाही. तसंच ज्याच्या मनाच्या भोवती सद्गुरूच्या विचाराची काच तयार झाली त्याला संसारामध्ये किती सुख आले आणि दुःख आली तरी याची जी शांत वृत्ती आहे ती डगमगत नाही. याची जी आनंद वृत्ती आहे त्याच्यामध्ये काहीही फरक पडत नाही. तो सदैव आनंदित राहतो. तो सुख येतील आणि जातील. सुख येतील, दुःख जाईल, सुख येईल. तो काही नाही, कायम काहीच राहत नाही. हे एकदा त्याला कळलं की सुखही कायम राहत नाही आणि दुःखही कायम राहत नाही. त्यामुळे तो कुठलीच गोष्ट मनावर घेत नाही. सुख येऊ का दुःख येऊ त्याच्यामध्ये तो गुंतून पडत नाही. तो म्हणतो ही सगळी चाललेली बाबांची लीला आहे ती आपण शांतपणे पाहू. अशी ती विचाराची काच एकदा मनाच्या भोवती तयार झाली की मग त्या भक्ताची आनंद वृत्ती मात्र सदैव तशीच राहते. मग त्याला त्या संसाराचे झपेटे बसत नाही. आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लिहिलेने. यद्दर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती. संचित क्रियमाण खेळा जाती गावो चरिते तयाते. कुणांची चरित्र गावी? संतांची चरित्र आपण गातो पण संतांचं महत्त्व ह्याच्यात वर्णन केलं की कुणाची चरित्र आहेत, त्यांची चरित्र गावीत म्हणजे त्यांची चरित्र वाचावी, त्याची पारायण करावी. कुणाची? यद्दर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती. ज्याच्या केवळ दर्शनाने संतांना ओळखण्याची खूण काय हो? दर्शनात प्रसन्नतः. ज्याला पाहिल्याबरोबर आपले हात जोडले जातात किंवा मनातल्या मनात आपण त्याला नमस्कार करतो त्याला संत म्हटलंय. म्हणजे त्याला पाहिल्याबरोबर मनामधल्या ग्रंथी सगळ्या तुटून जातात. यद्दर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती. ज्याला पाहिल्याबरोबर मनातले सगळे विकल्प नाहीसे होतात आणि मनातल्या सगळ्या विषयाची निवृत्ती होऊन जाते. संचित क्रियमाण क्षया जाते गावो चरिते तयांची. आपलं संचित आणि क्रियमाण सगळं नाहीसं होऊन जातं. त्यांची चरित्र आपण गाऊया.
गावो चरिते तयांचे अष्टमाध्यायी झाले कथन नरा जन्माचे प्रयोजन नवमी भिक्षावृत्तीचे गहन गुजवर्णन परिसले. 8व्या अध्यायामध्ये आपण नरजन्माचं हेतू काय तो पाहिला. प्रयोजन म्हणजे हेतू. अष्टमाध्यायी झाले कथन नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षावृत्तीचे गहन गुजवर्णन परिसले. 9व्या अध्यायामध्ये आपण भिक्षा कुणी मागावी, कुणाला भिक्षेचा अधिकार आहे ते आपण पाहिलं. त्यातलं गुज म्हणजे त्यातलं रहस्य तुम्ही ऐकलं. गुजवर्णन परिसले. बायजाबाईची भाजी भाकर खुशाल चंदाचा समाचार माळसापती तात्याचा शयन प्रकार श्रवण सुखकर वानिला. मागच्या अध्यायामध्ये आपण बायजाबाईची भाकर महाराजांनी कशी खाल्ली. बायजाबाई महाराजांना शोधत शोधत किती लांब जात होत्या आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून मग बाबांनी मशिदीतच भाकरी खायला सुरुवात केली. खुशालचंदाची गोष्ट आपण ऐकली, माळसापती ऐकली, तात्यांची ऐकली. आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबांचे चरित कैसे ते राहत कोठे निजत कैसे विचरत अलक्ष. आता बाबा कसे राहत, कुठे राहत, कसं त्यांचं लक्ष असायचं. केवढा अलौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभया माय वाघ बकऱ्यांचा विश्वास ठाय प्रेमे. केवढा बाबांचा लौकिक आहे. म्हणजे बाबा हिंदूंना प्रिय आहेत तशीच मुसलमानांनाही प्रिय आहे. जसं वाघ आणि बकरी जवळ आणली ना तसं बाबाने दोघांनाही जवळ आणलंय. झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईची राणी कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते व्हा. चौहाती लांब लाकडी फळी रुंद एक वीतची सगळी झोपाळ्याची आढ्यास टांगली चिंध्याही बांधली उभयाग्री. 4 हात लांब असलेली फळी आणि विधभरच रुंद अशी छोटीशी फळी लांब आणि चिंध्याने ती बांधलेली वरती. अशा फळीवरी बाबा निजत उषा पायथ्यांच्या पणत्या जळत केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयाची. अशा फळीवरती बाबा केव्हा चढून जात केव्हा उतरत काही कळत नाही. उशाला आणि पायथ्याला पणत्या लावलेल्या असतात. मान वाकून वरती बसते किंवा तिच्यावर असते परी ते केव्हा चढते केव्हा उतरते नकळे गती कवणाही. वरती बांधलेल्या फळीवर बाबा कधी चढत आणि खाली कधी उतरत लोकांना कधी कळलं नाही. ऐशी चिंध्याने बांधली फळी वजन बाबांचे कैसी सांभाळी महासिद्धास्ता जवळी नावाला फळी केवळती. आता एवढी छोटीशी फळी बाबांचं वजन कसं पेलत असेल नाही असं त्या फळीची सुद्धा बाबांना गरज नाही. अधांतरी राहू शकले असते पण लोकांच्यासाठी त्यांनी फळीचा आधार घेतलेला आहे. अति सूक्ष्म कण डोळा खोपे तेथे आणि मावंत सुखेल पे माशी किडा मुंगिया रूपे संचार सोपे बाबांचे. डोळ्यामध्ये एखादा बारीक कण घुसावा ना तसं सूक्ष्मातिसूक्ष्म असं रूप बाबांना धरता येत होतं आणि मोठ्यात मोठं रूप बाबांना धरता येत होतं. आणि अणुरणी होणी थोकडा तुका आकाशा एवढा. संतांना सूक्ष्मात सूक्ष्म रूप धरता येतं आणि मोठ्यात मोठं रूप धरता येतं. अति सूक्ष्म कण डोळा खोबे तेथे आणि मावंत सुखेल पे माशी किडा मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे. सूक्ष्मातिसूक्ष्म कणामध्ये सुद्धा संचार करणं त्याच्यात लपणं हे अधिकारी व्यक्तींना जमतं. बाबांची गती कोणाला कळायची नाही. अति सूक्ष्म कण डोळा खोबे तेथे आणि मावंत सुखेल पे माशी किडा मुंगिया रूपे संचार सोपे बाबांचे. माशीमध्ये किडामध्ये मुंगीमध्ये सर्व रूपामध्ये बाबाच लपलेले आहेत, बाबाच बसलेले आहेत. आणि माझयाची घरची दासी वेळ का लागे वेळ का तया ते होता माशी वसे जो अधांतरी आकाशी मातल्या कायशी फळी. आकाशामध्ये सुद्धा जो अधांतरी राहू शकतो
त्याला काय कठीण आहे फळीवर झोपणं? अणिमा महिमा लघिमा आदी अष्टसिद्धी नवनिधी श्रद्धांजली उभ्या दयाच्या सन्निधी फळी दया नुसती अनिमित्त. अष्टसिद्धी आहेत: अणिमा लघिमा गरिमा. अणिमा म्हणजे अणूपेक्षाही लहान होणं, गरिमा म्हणजे आकाशा एवढं होणं. अशा ह्या सिद्धी आहेत: अणिमा लघिमा गरिमा, त्यांचं प्रसिद्धी होणं. अशा ह्या म्हणजे दूरदृष्टी असणं, अशा ह्या 8 सिद्धी आहेत. पण ह्या सगळ्या 8 सिद्धी बाबांच्या पुढे हात जोडून उभ्या असतात. अष्टसिद्धी दासी परी दाबतात, ज्याच्या घरी तो न तुमची पर्वा करी, त्याचे वैभव निराळे. अष्टसिद्धी हात जोडून बाबांच्या पुढे उभ्या असतात. अणिमा महिमा लघिमादी अष्टसिद्धी नवनिधी वर्धांजली उभ्या दयाच्या सन्निधी फळी त्या नुसती निमित्ता. किडा मुंगी सुकर श्वान पशु पक्षी मनुष्य जाण, राजा रंक थोरसान समसमान पाहिलो. दिसाया जरी शिर्डी निवासी, 3.5 हाताची मिराशी, तरी ते सर्व हृदयवासी पुण्यराशी महाराज. दिसायला जरी बाबा शिर्डीत असले तरी ते सर्वत्र भरलेले आहेत. या देहाला काय म्हणतात? 3.5 हाताचा देह. आपल्या हाताच्या मापाने आपला देह 3.5 हाताचा असतो, म्हणून त्याला असं म्हटलं की 3.5 हाताचा देह. म्हणजे ह्या स्थूल देहाने बाबा जरी शिर्डीमध्ये राहत असले तरी ते चैतन्यमय असल्यामुळे विश्वात सर्वत्र भरून उरलेले आहे. दिसाया जरी शिर्डी निवासी, 3.5 हाताची मिराशी, धरते हृदय सर्वहृदयवाशी पुण्यराशी महाराज. अंतरी निसंग उदास, बाहेर लोकसंग्रहाचा सोस, अंतरी जरी भरून निराश, बाहेर पाशभक्तांचा. आता बघा, संतांचं अंतरंग आणि बाह्यरंग इथं सांगितलेलं आहे. संतांचं अंतरंग कसं असतं आणि संतांचं बाह्यरंग कसं असतं. अंतरी निसंग उदास, आतमध्ये कसे आहेत? निसंग आहेत आणि उदास आहेत. आणि बाहेर पाहायला गेलं तर त्यांचा लोकसंग्रह केवढा मोठा आहे. म्हणजे लोकांमध्ये रमणारे आहेत, अनेक माणसं त्यांनी जोडलेली आहेत. आता लोकात रमतात हे खरं आहे का अंतरी निसंग आहेत हे खरे? ते दोन्ही कला त्यांना साधतात. म्हणजे बघायला गेलं तर त्यांचे मित्रमंडळी परिवार केवढा मोठा, जे हे बाह्य रूप आहे. आणि अंतरंग पाहायला गेलं तर त्या अंतरंगामध्ये निसंग आहेत. निसंग आहेत म्हणजे कुणामध्येच गुंतलेले नाहीत. अंतरी निसंग उदास, बाहेर लोकसंग्रहाचा सोस, अंतरी जरी परमनिराश, बाहेर पाश भक्तांचा. अंतःकरणामध्ये जरी ते उदास असले तरी बाहेर भक्तांचा पाश केवढा आहे. भक्तांच्यासाठी चाललेली त्यांची धडपड केवढी आहे. जे बाहेर भक्तांच्यासाठी धावत पळत जातात आणि अंतरंगामध्ये स्थिर राहिलेले आहेत. अंतरी निसंग उदास म्हणजे हे संतांची लक्षणं आहेत. अंतरी निसंग उदास, बाहेर लोकसंग्रहाचा सोस, अंतरी जरी परमनिराश, बाहेर पाश भक्तांचा. अंतःकरणामध्ये जर कुणामध्ये गुंतलेले नसले तरी सगळ्या भक्तामध्ये ते गुंतलेले बाहेरनं आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकाची काळजी घेत आहेत ते. अंतरी अत्यंत निष्काम, बाह्यता भक्तार्था ते सकाम, अंतरी निज शांतीचे धाम, बाह्य प्रकार संतप्त. आतला अंतःकरणामध्ये पाहिलं तर निष्काम आहेत, त्यांना काही अपेक्षाच नाही कसली. आणि बाहेर पाहिलं तर भक्तासाठी सकाम आहेत. भक्तांसाठी काय करतात? भिक्षा मागतात, दक्षिणा मागतात आणि त्या मिळालेल्या दक्षिणेतनं सगळं अन्नदान चाललेलं आहे, अनेकांचं कल्याण चाललेलं आहे. म्हणजे निष्काम म्हणजे कशाची अपेक्षा नाही असं अंतःकरण आहे. मग बाहेरनं आपल्याला काय दिसतं? ते मागतायत असं दिसतं. पण ते मागतायत कुणासाठी? स्वतःसाठी मागतायत का? त्यांनी घर बांधलंय का? बंगला बांधलाय का? गाड्या घेतल्यात का? काय घेतलंय? त्यांनी लाखो रुपये घेतले भक्तांकडनं आणि लाखो रुपये समाजासाठी खर्च करून टाकले. त्यातला एकही पैसा बाबाने स्वतःसाठी वापरला नाही.
अंतरी अत्यंत निष्काम, बाह्यता भक्तार्थ अति सकाम, अंतरी निज शांतीचे धाम, बाह्य प्रकार संतप्त. आतमध्ये शांत आहे आणि बाहेरनं पाहिलं तर लोकांना वाटतं किती रागट आहेत, सारखं सारखं रागवतात असं लोकांना वाटतं. अंतरी निज शांतीचे धाम, बाह्य प्रकार संतप्त. अंतरी ब्रह्मस्थिती, बाहेर दावी पिशाच्य वृत्ती, अंतरी अद्वैत प्रीती, बाह्यता गुंती विश्वाची. अंतरी परब्रह्मस्थित, अंतःकरणात पाहिलं तर ब्रह्मानंदी लागली टाळी, तेथे कोण देहा ते सांभाळे, असं अंतःकरण आहे. आणि बाह्य पाहिलं तर काय आहे, पिशाच्य वृत्तीने, म्हणजे पाहिजे तसं वागतायत. अंतःकरणामध्ये अद्वैत आहे. अंतरी अद्वैत प्रीती, बाह्यता गुंती विश्वाची. आणि बाहेर पाहायला गेलं तर ह्या सगळ्या विश्वामध्ये गुंतलेले आहेत असं दिसतंय. कधी पाही प्रेम व्हावे, कधी पाषाण घेऊन जावे, कधी शिव्या शापाते द्यावे, कधी कवटाळावे स्वानंदे. कधी पाहिलं तर अत्यंत प्रेमामध्ये येतात, कधी पाहिलं तर हातात दगड घेऊन मागं लागतात, कधी आशीर्वाद देतात तर कधी शिव्या शाप देतात, कधी हाकलून देतात तर कधी जवळ घेतात. कधी शांत दांत उपरत तितिक्षु सदा समाहित, आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तासे. कधी शांत आहे, कधी दयाळू आहे, कधी सगळ्यांशी समभावाने वागणार आहेत, आत्मस्थितीत राहत आहेत, आत्मरत आहेत, प्रसन्न चित्त आहेत भक्तासाठी. एकासनी नित्य लीन, नाही दयासी गमनागमन, सटका दयाचे दंडनिधान, तृष्णावस्थान निश्चित. एकासनावरती स्थित आहेत, म्हणजे असं म्हटलंय बघा, पारायणाला बसताना एका आसनावर बसावं. आता लोकांना काय वाटतं, आसन म्हणजे हे बसायची जी काही सतरंजी असेल म्हणा, किंवा ते सुताचं आसन असेल, तृणाचं आसन असेल, लोकरीचं आसन असेल, त्याला असं वाटतं की माझ्या आसनावर. अरे, व्याघ्राजनावर बसायला सांगितले म्हणजे काय, वाघाचं कातडा अंतरायचं त्याच्यावर बसायचं असा अर्थ आहे का? तो व्यावहारिक अर्थ झाला. व्याघ्राजनावर बसायचा याचा अर्थ खरा असा आहे की आपल्या क्रोधावरती आरूढ व्हायचं, आपला क्रोध आपल्या ताब्यात ठेवायचा, त्याला व्याघ्राजनावर बसणं असं म्हणतात. मृगाजनावर बसावं असं सांगितले. मृग म्हणजे हरिण, त्या हरणाच्या कातड्यावरती बसून जप करतात काही लोक, पण मृगाजिनाचा अर्थ तो हरणाच्या कातड्यावर बसून जप करावा असा नाही. मृगाजिन म्हणजे मृग म्हणजे कशाचं प्रतीक आहे? मृग हे चंचलतेचं प्रतीक आहे. तेव्हा आपल्या चंचल मनावरती आरूढ होऊन जप करावा असा त्याचा अर्थ आहे. एका आसनावर बसावं याचा अर्थ सुताच्या आसनावर का लोकरीच्या आसनावर असं त्या आसनाचा प्रकार नाही आहे. तर एका आसनावर याचा अर्थ आपल्या मनाची एकाग्रता करावी, हे मनाचं आसन स्थिर करावं असा त्याचा अर्थ. एका आसनी नित्यलीन, एका आसनावरती नित्य असायचे. एका आसनावर म्हणजे काय, त्या फक्त पोत्यावरच बसायचे असं आहे का? नाही. एका आसनी म्हणजे त्यांचं मन एके ठिकाणी स्थिर राहिलेलं आहे. एका आसनी नित्यलीन, नाही दयासी गमनागमन, सटका दयाचे दंडनिधान, तृष्ण्यावस्थान निश्चिती. हातामध्ये दंड म्हणून सटका घेतलेला आहे आणि जिथे त्यांना बसावं वाटतं तिथे बसतायत ते. नाही कीर्तये वित्तेषणा, भिक्षाचर्य प्राणरक्षणा, करुण्याशा योगारोहणा, कालक्रमणा करीतो. माणसाला आपली लौकिक वाढावं असं वाटतं, म्हणजे माणसाला आपल्या कीर्तीची आवड असते. कीर्ती, वित्तेषणा, पैशाचा संग्रह करावा असं वाटतं माणसाला. पण बाबा कीर्तीच्याही मागं लागत नाहीत. भिक्षावृत्ती आहे त्यांची, कीर्तीच्याही मागं लागत नाही. म्हणजे लोकांनी आपला उदो करावा असंही बाबांना वाटत नाही. म्हणजे कीर्तीच्याही मागं बाबा लागत नाहीत आणि पैसे साठवण्याच्या मागेही बाबा लागत नाहीत. आलेले पैसे सर्व समाजाला देऊन मोकळे होऊन जातात. नाही कीर्ती वित्तेषणा, भिक्षाचर्य प्राणरक्षणा. आता भिक्षासाठी कशासाठी? हा देह टिकवावा म्हणून आहे. देह धारण केला म्हणजे त्याला अन्नाची गरज आहेच. भिक्षाचर्य प्राणरक्षणा, करुणी आयुष्या योगारोहणा, कालक्रमणा करीतो. असं सगळं योगाचं अनुसार ते करत होते, योगानुसार ते वर्तत होते.
प्रत्यक्ष संन्यासवेशे यती षटकात चे दंड हाती अल्ला मालिक वाक्यावरती भक्तप्रीती अखंड. प्रत्यक्ष त्यांची वृत्ती संन्यास वृत्ती होती. हातामध्ये सटका म्हणजे दंड होता. अल्ला मालिक असं सारखं त्यांच्या मुखातनं बाहेर पडायचं. म्हणजे परमात्मा सर्व काही करतो हा त्याच्या मागचा भाव होता. ऐशी साईची सगुण मूर्ती मनुष्यरूपे अभिव्यक्ती पूर्व पुण्यार्जित ही संपत्ती अवचिता ती लादली. अशी ही साईबाबाची सगुण मूर्ती हेमाडपर्यंत म्हणतात, माझ्या पूर्वजन्माचं काहीतरी संचित होतं म्हणून मला बाबांचे पाय लाभले. जय तयासी जे मनुष्यभावी ते मंदभाग्य ते मंदमती विचित्र दयांचे दैवगती तया हे प्राप्ती काहीतरी. आता सद्गुरूचा देह हा मनुष्य देह आहे अशा दृष्टीने जो कोणी पाहिल त्याला तो मनुष्य देहच दिसेल. आणि सद्गुरू हे परब्रह्म तत्व आहे या दृष्टीने पाहिल त्याला तर सद्गुरू परब्रह्म तत्व त्याच्या दृष्टीला पडेल. तुम्ही जसा पाहाल तसा आहे. तयाशी जे मनुष्य भावी ते मंद भाग्य ते मंदमती विचित्र दयांचे दैवगती तया हे प्राप्ती कैसी. आता ज्याचे दैवगतीच मंद आहे त्याला तो मनुष्य रूपातच दिसणार. आणि ज्याची दैवगती चांगली त्याला तो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः त्याला गुरुरूपात तो दिसणार. साई आत्मबोधाची खाण साई आनंद विग्रह पूर्ण धरा कास्तयाची तूर्ण भवार्णव संपूर्ण करावया. साई म्हणजे आत्मबोधाची खाण आहे. आपल्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून देणं त्याचा बोध करणं ही बाबांची जवळ ती कला आहे. ती खाण म्हणजे तेवढं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. साई आनंद विग्रह पूर्ण विग्रह म्हणजे मूर्ती. साई ही कशाची मूर्ती आहे? आनंदाची मूर्ती आहे. साई आनंद विग्रह पूर्ण धरा कास्तयाची तूर्ण भवार्णव संपूर्ण करावया. त्याची कास धरावी म्हणजे त्याचे पाय धरावे. त्याने सांगितलेल्या मार्गावरनं चालावं. साई आत्म खरे जे अपारानंत भरले आब्रह्मस्तंभपर्यंत ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत मूर्तिमंत ते बाबा. खरे जे आब्रह्म सर्वत्र भरलेलं आहे. म्हणजे त्याला असं म्हटलंय दशांगुले उरला. 10 अंगुळ उरला. म्हणजे कसे ती 10 अंगुलं ही 4 अंगुलं म्हणजे बोटे. ही 4 बोटं ही 4 बोटं 4 आणि 4 8 आणि ही 2 10 म्हणजे बरोबर या ठिकाणी मध्ये ब्रह्मरंध्र असतं. त्याच्याही पलीकडे उरलेला तो आहे. दशांगुले उरला असं म्हटलेलं आहे. आप ब्रह्मस्तंभपर्यंत ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत मूर्तिवंत ते बाबा अणुरेणूमध्ये भरलेला आहे. कलियुगाचा काल प्रसार 4,32,000 भरता स्थूलमाने 5,000 झाला अवतार बाबांचा. कलियुग कशा आहे? 4,32,000 असं त्याचे स्थूलमानाने 5,000 या कलियुगामध्ये बाबांचा अवतार झालेला आहे. येथे श्रोते शंका आशंका घेती ठावी नसता जन्मतिथी काय आधारे केले निश्चिती सादर चित्ती परिस्थिती अन्यरवाण कृत संकल्पेसी होणे शिर्डी क्षेत्र निवासी कंठले 60 संवत्सराचे क्षेत्रसन्यासी वृत्तीने 16 वर्षाच्या वयास आरंभी बाबा प्रकटले शिर्डीसह 3 वर्षे ते समयास कुटुंबास होते. ते तेथून मग जे कोठे सटकले दूर निजामशाहीचा ढळले ते मग वऱ्हाडा समेत आले शिर्डीत राहिले अक्षय. शिर्डी क्षेत्रामध्ये 60 वर्ष बाबा राहिले. आता बाबा 16 वर्षाचे असताना शिर्डीमध्ये आले होते. त्याच्या आधी 3 वर्ष ते शिर्डीमध्ये वास करून ते पुन्हा गेले परत आले आणि मग वऱ्हाडाबरोबर आलेले शिर्डीमध्येच राहिले. 20 वर्षे होती वयाचं तेथून अखंड शिर्डी सहवास तेथे 60 वर्षे वास सर्वत्र असे हे ठावे. साधारण 20 वर्षानंतर बाबा 20व्या वर्षी बाबा आले. म्हणजे पहिल्यांदा आले परत गेले परत आले
20व्या वर्षापासून ते 60 वर्ष बाबांनी शिर्डीमध्ये वास्तव्य केलं. शके 1840 अश्विन शुद्ध दशमीस विजयामुहूर्त विजयादशमीचे मुहूर्तास बाबा निवास पावले. शके 1840 अश्विन शुद्ध दशमीला बाबाने आपला विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी बाबाने आपला देह ठेवला. एवं 80चा आयुर्याद स्थूलमानाचा निश्चय की शक्य 1760 होय जन्मनिर्णय बाबांचा. साधारण 80 वर्षाचे बाबा असतील. म्हणून 1760 हा बाबांचा जन्मनिर्णय असावा, म्हणजे त्यावेळेस बाबा जन्माला आलेले असावे. काळाच्या माथा देणार पाय आयशा महात्म्याचा आयुर्याद करवेल कधी निश्चित काय आगव घडे हे कार्य साधाया. महात्मे नित्य स्वस्थानी स्थित जन्म आणि मरण विरहित दिनमणी कैसा दिनमणीस कैसा उदयास तो तव अचल स्वस्थ सदा. जसा सूर्याला उदय आणि असताना आपल्याला दिसतोय पण तो अखंड आहे, तसे संतही अखंड आहेत. पण आपल्याला स्थूल देहाने पाहायला गेलं तर स्थूल देहाने ते प्रकट होतात आणि स्थूल देह ठेवून जातात. महात्मे नित्य स्वस्थानी स्थित जन्म आणि मरण विरहित दिनमणीस कैसा उदयास तो तव अचल स्वस्थ सरा. शके 1603 साली रामदासाची समाधी झाली. पुरी 2ही न शक्य केली उदया आली ही मूर्ती. 1603 रामदास स्वामींनी आपला देह ठेवला. कुठे? सज्जनगडला. 1603. शके 1603 साली रामदासांची समाधी झाली. पुरी 2ही न शक्य केली उदया आली ही होती. त्यानंतर 200 वर्षांनी बाबाने आपला देह पुन्हा धारण केलेला आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी समाधी कधी घेतली? 1603. 1603 दुर्मती पहा संवत्सरा अंतरे माध्यान्नी शुभ मागवद्य नवमी या मंदवारांतरी. रामी आत्मनिवेदनी करिवपू सत्कीर्तीची ही ध्वजा स्वानंदे सुख समाधी सज्जनगडी श्रीरामदासा भजा. रामदास स्वामींनी 1603 साली सज्जनगडावरती 1603 दुर्मती पहा. दुर्मती नाम संवत्सर होतं त्यावेळेला. 1603 दुर्मती पहा. दर वर्षी संवत्सराचं नाव बदलतं, त्यावेळेला दुर्मती नाम संवत्सर होतं. 1603 दुर्मती पहा संवत्सरा अंतरे माध्याने. दुपारी माध्यान्नाच्या वेळेला रामदास स्वामींनी समाधी घेतली. माध्याने शुभ माघवद्य नवमी. काय होतं? माघवद्य नवमी होती माध्यान्नाला आणि त्यावेळेला शनिवार होता. 1603 दुर्मती पहा संवत्सरा अंतरे माध्यान्नी शुभ माघवद्य नवमी या मंदवारांतरी. रामी आत्मनिवेदनी करिवपू सत्कीर्तीची ही ध्वजा स्वानंदे सुख समाधी सज्जनगडी श्रीरामदासा भजा. म्हणजे समर्थ रामदास स्वामींनी 1603 दुर्मती नाम संवत्सर माघवद्य नवमी दुपारी माध्यान्नाच्या वेळेला आपला देह रामस्वरूपामध्ये विलीन केला, समाधी घेतली. त्यानंतर बरोबर 200 वर्षांनी साईबाबा प्रकट झाले. 1603 साली रामदासांची समाधी झाली. पुरी 2ही न शक्य केली उदया आली मूर्ती. भरतभूमी यवनाक्रांत हिंदू द्रुप पादाक्रांत भक्तिमार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले. सगळीकडे मुसलमानांचं साम्राज्य होतं आणि अशा वेळेला बाबांनी जन्म घेतला. संत कशासाठी जन्म घेतात? की धर्म स्थापावया कारणे. संत धर्माची स्थापना करतात म्हणजे त्याच्यातला खरा अर्थ धर्मग्रंथातला खरा अर्थ समाजाला समजवून सांगण्यासाठी संत अवतीर्ण होतात. संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा इतरांनी व्हावा भारमाता. वेदाचा अर्थ
काय आहे त्याच्यात रहस्य सांगितलं ते म्हणे आम्हाला माहिती आहे, म्हणजे संतांना ते माहिती आहे. आणि मग संत तो अर्थ लोकांना त्या त्या काळाला अनुसरून सांगतात. तसं साईबाबांनी रामदास स्वामी नंतर 200 वर्षांनी साईबाबा प्रगट झाले. म्हणजे संत दरवेळेला निरनिराळ्या रूपाने प्रकट होत असतात. त्यांना पाहिजे तो देह धारण करतात. सगळे संत दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले. संत दिसायला जरी वेगवेगळे असले ना तरी त्यांचा अवतार करण्याचा देह कारण एकच असतं. अवतार घेण्याचं कारण उद्धराया जन जडजीवा. जडजीवाचा उद्धार करण्यासाठी संत पुन्हा पुन्हा अवतार घेत असतात आणि धर्माची स्थापना करतात. म्हणजे धर्माचा चुकीचा अर्थ कोणापर्यंत पोचलेला असेल तर तो त्याचा योग्य काय अर्थ आहे तो त्याने आपल्या कृतीने आपल्या आचरणाने समाजाला दाखवून देतात. भरतभूमी यवनाक्रांत हिंदू नृपबाधाक्रांत भक्तिमार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले. तै रामदास झाले निर्माण शिवराया ते हाती धरून केले यवनापासून राज्य रक्षण गोब्राह्मण संरक्षण. रामदास स्वामीने शिवाजी महाराजांना हाताशी धरून म्हणजे त्यांच्याकडून त्यांना मार्गदर्शन करून हे यवनांचं साम्राज्य पायदळी तोडवून टाकलं. तै रामदास झाले निर्माण शिवराया ते हाती धरून केले यवनापासून राज्य रक्षण गोब्राह्मण संरक्षण. शिवाजी महाराजांची काय प्रतिज्ञा होती? गोब्राह्मण प्रतिपालक, गायीचं आणि ब्राह्मणाचं रक्षण करणारे असे होते. तै रामदास झाले निर्माण शिवराया ते हाती धरून केले यवनापासून राज्य रक्षण गोब्राह्मण संरक्षण. पुरी दोने शतके गेली पूर्वी घडी पुनश्च बिघडली हिंदवा विंदी धुई पडली ती मग तोडली बाबाने. शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजे रामदास स्वामींच्या नंतर म्हणजे तो काळ एक आहे. जे संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ एकच आहे 1600चा. आणि त्यानंतर 2 वर्षांनी बाबाने 200 वर्षांनी बाबाने पुन्हा अवतीर्ण झाले बाबा. पुन्हा कारण का हिंदू मुस्लिममध्ये पुन्हा दुही निर्माण झाली होती ती पुन्हा एक करण्यासाठी बाबाने अवतार घेतला. दोनही न शतके गेली पुढे पूर्वील घडी पुनश्च बिघडली हिंदवा विंदी धुई पडली ती मग तोडली बाबाने. शिवाजी महाराजांनी दोघांना जोडलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये दोन्ही प्रकारची होती माणसं आणि ती त्यांनी समाज जोडला होता शिवाजी महाराजांनी. पुन्हा समाजामध्ये दुही निर्माण झाली होती, हिंदू मुस्लिमाची दुही निर्माण झाली होती. मग बाबाने अवतार धारण करून पुन्हा दोघांना एकत्र आणलं. राम आणि रहीम एक यत्किंचित नाही फरक मग भक्तीचं धरावे काटक वर्तावे तुटक किमर्थ. राम आणि रहीम नावं वेगळी आहेत पण परमेश्वरी तत्व एकच आहे. राम आणि रहीम एक यत्किंचित नाही फरक मग भक्तीचं धरावे काटक वर्तावे तुटक किमर्थ. काय तुम्ही लेकरे मूड बांधा हिंदू अविंदाची सांगड व्हा दृढ सुविचारारूढ तरीच पहिलं तड पावार. एकमेकामध्ये वाद घालत भांडणं करत बसण्यात आपली शक्ती घालवण्यापेक्षा सर्वांनी एकत्र होऊन राष्ट्राचं उत्थान करावं. वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी व्हा नित्य निजिताचे विचारी रक्षील श्रेयरी तुम्हास. दोघांनी मिळून राज्य आपल्या राष्ट्राचं रक्षण करावं. वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी व्हा नित्य निजिताचे विचारी रक्षील श्रेय तुम्हास. योग याग तपज्ञान हे सर्व हरिप्राप्तीचे साधन असून जो हरिविहीन व्यर्थजन तयाचे. योग मार्गाने म्हणा, यज्ञ मार्गाने म्हणा, तप मार्गाने म्हणा, ज्ञान मार्गाने म्हणा ही साधनं आहेत. साध्य काय? परमेश्वर प्राप्ती हे साध्य आहे. कोणी काही केले अपकार आपण न करणे प्रतिकार करवेल तरी करा उपकार उपदेशार हा त्यांचा. कोणी आपलं अहित केलं तरी त्याचं कल्याण करावं असं सांगितलंय बाबांनी. का? त्याने जे तुमचं नुकसान केलेलं आहे त्याची नोंद भगवंताकडे आहे. तो त्याला जी शिक्षा द्यायची ती देणारच आहे. उसने फेडू नये कोणाचे उगेचे सोसावे शिक्षा करील देवतयाला म्हणून जी उगेचे वैसावे असं पूर्वीच्या काळी सांगितलं जायचं. उसने फेडू नये कोणाचे याचा अर्थ काय? लोकांकडनं कर्ज घेतलेलं फेडू नये असंही आता सांगतात लोक. कर्ज काढ आणि फेडूच नका
असं नाही. उसने फेडू नये कोणाचे, याचा अर्थ काय आहे? लोकांनी आपल्याला त्रास दिला असला तरी त्याला क्षमा करावी. का? त्याने आपल्याला जो त्रास दिलेला आहे त्याची शिक्षा द्यायला परमात्मा समर्थ आहे. तो त्याची शिक्षा त्याला देणारच. आपण कुणाचं अहित चिंतू नये. भगवंत त्याला काय द्यायची ती शिक्षा देईलच. तो चुकत नाही. देवाच्या दरबारात सगळ्याची नोंद आहे. कोणी आपल्याला त्रास दिला ना, त्याला त्रास द्यायला परमात्मा समर्थ आहे. त्याची शिक्षा त्याला देईल तो. कोणी काही केले अपकार, आपण न करणे प्रतिकार, करवेल तरी करा उपकार, उपदेशार हा त्यांचा. जेवढं जमेल तेवढं लोकांच्या कल्याणासाठी आपण झटावं. जेवढं होईल तेवढा परोपकार करावा. एक विंचू म्हणजे साधू स्नानाला गेला होता, हातामध्ये ओंजळीत पाणी घेतलं आणि सूर्याला अर्घ्य देणार. ते विंचू त्याच्या हातामध्ये आला आणि त्याच्या हाताला, साधूच्या हातात त्याने डंख मारला. तरी हा पाण्यात पडू नये म्हणून साधून त्याला पुन्हा उचलून बाहेर काढावा म्हणून तेवढा उडी मारून पुन्हा पाण्यात पडला. पुन्हा साधून त्याला बाहेर काढून नदीच्या किनाऱ्यावर आणावं म्हणून पुन्हा त्याला हातात धरला, पुन्हा डंख. असं 2-3दा त्या विंचवाने साधूला डंख मारला. तेव्हा काठावरती असणारे शिष्य त्यांना काय म्हणाले गुरुना, की महाराज तुम्ही त्याला 2-4दा वाचवण्याचा प्रयत्न करताय, पण तो काही त्याचा स्वभाव सोडत नाही. म्हणजे तो तुम्हाला सारखा डंख मारतो. मरू द्या म्हणले, तुम्हाला काय करायचं त्याच्यासाठी? तेव्हा साधू म्हणाले की डंख मारणं त्याचा स्वभाव आहे, तो त्याचा स्वभाव सोडणार नाही आणि त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे, मी माझा स्वभाव सोडणार नाही. त्यामुळे डंख मारणारे त्यांना डंख मारू द्यावेत. आपला स्वभाव आपण सोडू नये. आपण त्यांच्यासारखं डंख मारायला जाऊ नये. त्यांचं कर्म त्यांच्याजवळ, आपण चांगलं वागावं. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदाता जीव चरणार जातळी भवदासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळून आनंद स्वस्वरूपी राहे गंग मुमुक्षु जनाता निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. गावीसी दया घनाईसी तुझी ही माव तुझी ही माव. आरती साई बाबा तुमाचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा. अगाध तव करणी मार्ग दावीसी अनाथा दावीसी अनाथा. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला स्वामी दत्त दिगंबर दत्त दिगंबर. आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी. प्रभुपद पहावया भव भय निवारी भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज्य सेवा. मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेव देवाधिदेव. आरती साई बाबा
इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पागावे माधवाया सांभाळा आपुरी भात आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार वीर चरणार जातवी दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा गणपतीन चरण डोळ्याने पाहे तुझे प्रेमे आनंदीन आनंद पूजन भावे वाढीन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व देव कायेन वाचा मंत्रेंद्रिय बुद्ध्यात्मना वा अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिश्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं श्रीराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे साईनाथ महाराज की जय।